झाले आहेत। मुक्ताईनगरच्या कोथळीमधील क्रीडा संकुलाची मोठी दुरावस्था पाहायला मिळते। सर्वत्र चिखल आणि घाणीचं साम्राज्य पसरलंय। दारूच्या बाटल्यांचा खच या ठिकाणी पाहायला मिळतोय। स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। जळगावच्या कोथळी येथील क्रीडा संकुलाची दुरावस्था झालेली आहे। काटेरी झुडपांचा विळाखा आणि घाणीचं साम्राज्य क्रीडा संकुल परिसरात पाहायला मिळतंय। त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये एक प्रकारे नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे। आपण सध्या कोथळीच्या क्रीडा संकुला परिसरात उभा आहोत। त्यामुळे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं मानलं जाणारं हे क्रीडा संकुल आहे। कशा प्रकारे या ठिकाणी सध्या पावसाळ्याचे दिवस असूनही काही ठिकाणी चिखलाचं साम्राज्य देखील पसरलेलं आहे। रनिंग करताना देखील या ठिकाणी तरुणांना मोठ्या त्रासाला समोर जावं लागतंय। तर जर एकंदरीत पाहिलं तर क्रीडाप्रेमी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करताय, वारंवार या संदर्भात मागण्या करतायत, तरी देखील या संदर्भात दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप या ठिकाणी केला जात आहे। रवी गोरेसह मंगेश ढोले, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। ती जागा मुक्ताई तालुका शिक्षण प्रसारक मंडळाने काहीतरी लीजवर घेतली होती आणि क्रीडा मंडळाला लीजवर दिलेली आहे। मी अनेक पत्रव्यवहार कलेक्टर महोदयांना केले की ही जागा क्रीडा मंडळाला द्यावी। क्रीडा मंडळाची जागा त्या टायमाला मुक्ताई देवस्थानजवळ असताना ती जागा तिथे न करता, त्या टायमाला मी आमदार नव्हतो, तर ती जागा पहिल्यांदा मला सरकारच्या म्हणजे माझीच जागा आहे, सरकारचीच जागा आहे, ती लीज रद्द करून सरकारच्या नावावर करून मग तिथे उपाययोजना कशा करता येईल राज्य सरकारच्या माध्यमातून ते मी निश्चितच करेल।